मध्यरात्री भंडारदऱ्याच्या जंगलात एक आवाज घुमतो, एक स्त्रीचं रडणं. पण तिथं कोणीच नसतं आणि जेव्हा कोणी शोधायला जातं तो आवाज अचानक गायब होतो. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात मिस्टेरियस मराठी. आज आपण महाराष्ट्रातील एक असं रहस्य जाणून घेणार आहोत ज्याने दशकानुदशकं लोकांना भयभीत केलेलं आहे. भंडारदरा हा निसर्गासाठी प्रसिद्ध आहे, पण रात्री हे ठिकाण एक वेगळंच रूप दाखवतं. 1971 पहिल्यांदा ही घटना नोंदली गेली. जंगलात काम करणाऱ्या एका पहारेकऱ्याने रात्री 12:30 वाजता एखाद्या स्त्रीची जोरात रडते असा आवाज ऐकला. तो आवाज नदीकाठी, मग डोंगराकडे, मग परत जंगलात असा फिरत सुद्धा होता. समोर कोणाला दिसत नव्हतं, सावलीही नाही आणि पावलांचे आवाज सुद्धा नाही. आता गावकऱ्यांची यावरती काही साक्ष आहे. तर गावकऱ्यांनी सांगितले की आवाज हा जवळ येतो, पण कोणी दिसत सुद्धा नाही. रडणं आधी दुरून ऐकू येतं, मग अचानक खूप जवळ येतं, जणू तुमच्या शेजारीच कोणीतरी रडत आहे. आता पाण्याजवळ हा आवाज जास्त येतो. आर्थर लेकजवळ रात्री 1 ते 3च्या दरम्यान हा आवाज वाढतो. आवाज ऐकून बेशुद्ध पडलेली 2 लोकंसुद्धा आहेत. स्थानिक ट्रेकिंग ग्रुपमधील लोकांना रडण्याचा आवाज इतका भेसूर वाटला की ते शॉकमुळे जमिनीवरती कोसळून पडले. कुत्री आणि घोडेसुद्धा या आवाजाला घाबरतात. यावेळेस प्राण्यांचं वर्तन हे ड्रास्टिक बदलते. शांत असलेली कुत्री ही भुंकायला लागतात आणि घोडे हे पुढे जाण्यास नकारसुद्धा देतात. आता यात शक्य कारणे काय आहे तर इको फेनॉमेनॉन. काही संशोधक असे सुद्धा म्हणतात की भंडारदराच्या पर्वतरांगेत इकोज हे विचित्र प्रकारे बाउन्स होतात. पण प्रश्न की इको आवाज नाही, मानवी रडण्याचा आवाज आहे आणि तो रँडम डायरेक्शनमधून येतो. आता दुसरं म्हणजे वाइंड विस्लिंग थेरी. जोरदार वाऱ्यामुळे रॉक कॅव्हिटीजमधून क्राईंग साऊंड हा तयार होतो, पण तो सतत 50 वर्षांपासून एकाच वेळी समान पिचमध्ये येणं हे अशक्य आहे. आता तिसरं म्हणजे मिसिंग वुमन स्टोरी. 1970ला पावसात एक प्रेग्नेंट महिला हरवलेली होती. तिला कुठेच सापडली नाही आणि त्यानंतर लोकांचा विश्वास असा झाला की तिचाच आत्मा आतापर्यंत मदत मागून रडतोय. आता चौथं म्हणजे डेन्स फॉरेस्ट फ्रिक्वेन्सी डिस्टॉर्शन. जंगलातील काही झाडे ही लो फ्रिक्वेन्सी साऊंड ॲम्प्लिफाय करतात. हा आवाज मानवी आवाजासारखा वाटतो, पण वैज्ञानिक देखील म्हणतात की आवाजाचा एक्झॅक्ट सोर्स हा सापडलेला नाही आहे. आता यानंतर काही ट्रेकर्सने त्यांचे एक्सपिरियन्स सांगितले. पहिले म्हणजे पुणे ट्रेक ग्रुप. त्यांनी रात्री कॅम्प केला. 2 ते 2:15 वाजता एक आवाज सुरू झाला. 12 लोकांपैकी 9 जणांनी हा आवाज ऐकला. आवाज नदी काठापासून डोंगरकड्याकडे हलला. आता दुसरं म्हणजे सोलो फोटोग्राफर. एका फोटोग्राफरने असं सांगितलं की मी ट्रायपॉड सेट करत होतो, तेवढ्यात रडण्याचा आवाज मागून आला. मी वळून पाहिलं पण कोणीच नाही, कॅमेऱ्यात पण कोणी नाही. त्यानंतर आदिवासी महिलांनी काही अनुभव सांगितले. जंगलातून जाताना रडण्याचा आवाज तिच्याकडे येत होता. तिला वाटलं कोणतरी मदत मागतंय, पण आवाज ऐकून अचानक तिचे पाय जड झाले आणि ती हालूसुद्धा शकली नाही. आता आजच्या काळातलं याचं एक ट्रूथ आहे. ते म्हणजे काय तर सरकारी रेकॉर्डमध्ये ही घटना 9 वेळा नोंद केलेली आहे. अजून काही नाईट्समध्ये आवाज ऐकू येतात. पुरावा नाही, पण अनुभव खूप आहे. विज्ञान ठोस उत्तर काही देऊ शकलेलं नाही. आता हे आवाज खरोखर एका स्त्रीचे आहेत का, की भंडारदऱ्याच्या पर्वतरांगांमधील काही विचित्र नैसर्गिक फेनॉमेनॉन? सत्य काय आहे हे कोणालाच माहीत नाही. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच महाराष्ट्रामधील रहस्यांसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.